क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता मुक्ता साळवे या सर्व महापुरुषांना आणि महामातांना अभिवादन करून जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा या कादंबरीचा भाग क्रमांक 9ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 5:45 वाजले होते. प्रचंड गिरणीचे धूळ हादरून सोडणारी यंत्र घुमत होती. अगदी भिंगरीप्रमाणे ती फिरत होती. जणू हातघाईवरच ती आली होती. निरनिराळी यंत्रे एक जीवाने फिरत होती. कपडा खात्यात घोट्यावर रट्टे बसून ते धावपळ करीत होते. कुबट खान सर्वत्र तरळत होती. सारी जमीन भीती तेलकट झाल्या होत्या. रोलिंग खात्यात साचे किंचाळत होते. त्रासन खात्यात शेवटचा डाफ भरत होता. सर्व यंत्रे बेगुमानपणे गिरक्या घेत होती. अगदी मुकाट्याने चालत होती. गरम वाफेचे भापकारे निघत होते. गोंगाट सुरू झाला होता. त्याचबरोबर कामगाराची धावपळ चालू झाली होती. गंभीर सुतकी चेहरे त्या यंत्राबरोबर फिरत होते. त्यांचे हात आपोआप उचलत होते. जणू एका त्या क्षणी तेथे राबणारी मानवता त्या यंत्राबरोबर एकजीव झाली होती. घामाचे आंघोळ घेऊन सर्व चेहरे भिजून चिंब झाले होते. त्यावर कापसाचे थर चिटकून बसले होते. गिरणी कामगारांचं वर्णन आहे. वेगाने अतिवेगाने सर्व काही फिरत होते. यंत्रे, माणसे, वारे, वाफ सर्व काही फिरत होते. जणू तिथले सर्व वातावरण फिरत होते. यंत्राच्या ठेक्यावर कामगार आपली हालचाल करीत होते. त्यांचे डोळे यंत्राच्या बारीक सारीक हालचालीवर करडा पहारा जणू करीत होते. ते सुद्धा धावत होते. अंगाला चटके देणारी उष्णता तरळत होती. ती कामगाराच्या हाडाला भिडून रक्ताचे पाणी करत होती. जणू ती सर्व यंत्रे त्या उष्णतेच्या भीतीनेच थरथरत होती आणि पिसाटाप्रमाणे घरघरत होती. आणि कामगारांचा जादूगर त्यांच्यावर आपली सत्ता गाजवीत होता. कामगारांचे अनंत कर त्या राक्षसी यंत्रणा मानवतेचा नियम शिकवित होते. जर येथे कामगार नसता तर त्या यंत्राने मानवतेला नियम शिकवित होते. जर तेथे कामगार नसता तर त्यांच्या अंगावरची वस्त्रे भिजवून चिंब झाली असती. कारण ते त्या यंत्राबरोबर गिरक्या घेत होते. जणू त्या यंत्रात आणि कामगारात काडीभरही दुजोरा नव्हता. जणू कामगार आणि यंत्र एकच आहेत. जेथे कामगारांचे निराळे अस्तित्व नव्हते एवढे कामगार त्या यंत्राशी एकरूप झाले होते. आधी यंत्र की आधी कामगार हा प्रश्नच नव्हता. तर यंत्र आणि कामगार दोन्ही त्या गिरणीच्या मालकासाठी हा प्रश्न होता. म्हणून त्यांची धावपळ सुरू होती. आणि 5:45 वरून घड्याळाचा लांब काटा 12च्या आकड्याकडे हळूच गोगलगाईच्या चालेने निघाला होता. त्या काट्यावर सर्व कामगारांचे लक्ष केंद्रित झाले होते आणि ते त्या यंत्राची झटापट घेत होते. परंतु त्यांची मनं आपल्या घरी जाऊन पोचली होती. कोणाच्या डोळ्यापुढे आपली बायको दिसत होती. कोणाच्या बाहेर पडण्याची ओढच लागली होती. त्यांना आता तो ताप असह्य झाला होता. त्यांच्या शक्तीला विश्रांतीची गरज भासत होती. परंतु यंत्रे फिरत होती. सर्वात वरच्या मजल्यावर वायडिंग खात्यात पदर कमरेला बांधून चित्रा फिरत होती. तीही समोरच्या घड्याळाकडे वरचेवर पाहत होती. 20 वर्षाचा तरुण, सुंदर आणि बालपणाचा मित्र अगदी चित्राला जसा हवा होता तसा तो जया तिला दिसत होता. त्याची मूर्ती तिच्या चशूपुढे उभी होती आणि म्हातारी तानुबाई वाईस निवडत घड्याळाकडे पाहत होती. वाईस तिचा जया दुसऱ्या गिरणीत कामाला होता. तो घरी येणार होता. तिलाही आठवण झाली होती. परंतु गिरणी चालू होती. घड्याळाचा काटा सरकत होता. जॉबर डॉफर आरडत ओरडत धावत होते. शिट्ट्या मारून आणि हात वर करून
हलवून शेवटचा झाडू मारण्याची खूण करीत होते आणि पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होते. जणू तो पुढे सरकणारा काटा एकाच जागेला उभा राहावा तसे त्यांना वाटत होते. परंतु शेवटी एकदम सर्व यंत्रे बंद झाली. सर्व कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी अंग झटकू लागले, कोणी कपडे घालू लागले आणि सर्वच जण बोलू लागले. जणू त्या यंत्राच्या घरघरीने त्यांचे बोलणेसुद्धा बंद झाले होते. तोच दाजी मास्तर ओरडत आला, उद्या गिरणी चालू आहे, कुणी घरी राहू नये, जो कोणी खाडा करील त्याची गैर नाही. आणि सर्वच मुकादम ओरडले, ऐका र, उद्या संप होणार आहे, तरी कुणी घरात बसून राहू नका, कामावर आलंच पाहिजे. दाजी मास्तर आपले अवघड शरीर ढकलीत वायडिंगमध्ये आला आणि चित्राच्या साच्यापुढे उभा राहिला. त्याने तोंडात पानाचा तोबारा भरला होता. त्याची एक पिचकारी टाकली, त्याची एक बाही पार खाली लोंबकळत होती, ती त्याने वर उडवली व सर्व शरीराला झटका देऊन तो म्हणाला, उद्या घरी राहू नको, ऐकू आलं का? चित्राने त्याच्याकडे एकदा दृष्टी फेकली व ती म्हातारीकडे निघाली. म्हातारी आणि चित्रा बाहेर पडल्या. दरवाजात एकच गर्दी झाली होती. सर्व कामगार विचार करत होते, उद्या संप होणार. गर्दीतून चित्रा बाहेर पडली. ती ताणूबाईला घेऊन घराकडे निघाली होती. हातातील जेवणाचा डबा म्हातारीकडे देऊन चित्रा एका घोळक्यात शिरली. तेथे गिरणी कामगार युनियनचे स्वयंसेवक पत्रके वाटीत होते. त्यांच्या सभोवती कामगारांनी भलतीच गर्दी केली होती. चित्रा एक पत्र घेऊन आली आणि तानुबाई व ती पुढे निघाल्या. लोक पत्रक वाचत रेंगाळत जात होते. कोणीतरी पत्रके घेऊन जाऊन निर्मळपणे वाचण्यासाठी घडी करून ठेवत होते. कोणी वाचून विचारमग्न झाले होते. सर्वत्र बोलणे चालू होते. उद्या खलाशांसाठी 1 दिवसाचा संप. चित्रा आणि तानुबाई नायगावची गिरण मागे टाकून ट्रामच्या रस्त्याने पुढे निघाल्या होत्या. दादर पोस्ट जवळ येताच म्हातारी म्हणाली, चित्रा, काय ग, उद्या कसला संप? खलाशांसाठी, चित्रा म्हणाली. बंदरात खलाशांनी सरकारला काही मागण्या मागितल्या, पण सरकारने त्या नाकारल्या. तेव्हा सर्व खलाशी उद्या संपावर जाणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गिरणी कामगारांनी 1 दिवस संप करावा असं युनियनचं सांगणं आहे. कम्युनिस्ट पार्टीची एक लॉरी स्वयंसेवकांनी भरलेली पुढून आली. ती पत्रकांचा पाऊस पाडीत होती. चित्रा, मग संप होणार? म्हातारीने उद्गारले. होईलच वाटतं, चित्रा उद्गारली. त्या दोघीही पावले उचलून चालू लागल्या. चित्रा त्या दिवशी सोनाच्या घरातून बाहेर पडली. त्या दिवशी रविवार होता. टांगेवाल्याने तिला न्याहाळून पाहताच तिला भीतीच वाटली होती. परंतु ती नाईलाजाने त्या टांग्यात बसली होती आणि ते कष्टाळू घोडे लेबर कॅम्पच्या रोखाने पळत होते. उगवत्या सूर्याची कोमल किरणे त्या लेबर कॅम्पवर पसरली होती आणि तिन्ही बाजूनी असलेल्या रेल्वेच्या वेड्यात तो लेबर कॅम्पवर बसला होता. आजगारासारखा त्या चाळीच्या 3 ओळी सुस्कारे टाकीत पडल्या होत्या. त्या भकास गंभीर दिसत होत्या, अगदी निर्जीव पडल्या होत्या. त्यांचा तो मळकट रंग उदास वाटत होता. त्यांच्या घशाला एक रेल्वे फाटा धावत होता आणि पायथ्यास झोपड्यांचा ढीग लागला होता. एका बाजूने साऱ्या मुंबईची घाण कुठेतरी जात होती. उगीचच मध्ये शिरून पुढे गप्प पडलेला रस्ता आज माणसांनी फुलला होता. मुले बाळे खेळत होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगार आपापल्या दारात बसून काही ना काही करीत होते. भाजीपाला विकणाऱ्या माळीनी आपले पाल मांडून बसल्या होत्या. सर्व उद्योग सुरू झाले होते. ताणूबाईच्या घरी जया उठून चहा पीत बसला होता. तो अर्ध्यात शाळा व गाव सोडून मुंबईत कामगार झाला होता. अवघ्या 3 वर्षाच्या आपल्या नातवावरच तानुबाई आयुष्य कटीत होती. लेक मरण पावल्यानंतर तानुबाईने जयाला पारगावला आणले होते. तेथे काही दिवस काढले. तेथे 8 वर्षे राहून नंतर ती तांदूळवाडीला जाऊन राहिली. लोकांचा दळणकांडा करून जयाला मोठा केला. जेव्हा तो जया भर जवानीत आला तेव्हा पुढे 42ची चळवळ सुरू झाली आणि जयाने शाळा सोडली आणि तो कामात
कानात वारे शिरल्याप्रमाणे करू लागला. त्याला वाटू लागले खरंच इथे आमच्या देशाचे आम्हीच मालक असायला हवे, परंतु हे इंग्रज जबरीने आम्हावर राज्य करीत आहेत, त्यांना उलथून पाडलंच पाहिजे. तो त्या लढ्यात सामील झाला आणि तानुबाई घाबरून गेली. तिला वाटू लागले ही लहान लहान पोरं एवढ्या बलाढ्य सत्तेशी झुंज घेऊ पाहत आहेत, ते काही बरे नाही. जर जयाला काही झाले, जर सरकारने पकडून त्याला फासावर चढवले, तर मग आपण एवढी मेहनत केली ती फुकट झाली. आपल्या पाठी कुणीही नाही, फक्त एवढाच आपला आधार, तोही मोडून पडेल. असा विचार करून तिने जयाला हळूच फसवून मुंबईला आणले होते आणि एका गिरणीत कामगार म्हणून तो राबू लागला. परंतु त्याला मुंबईत निराळेच मित्र मिळाले. त्याच्या स्वराज्याच्या पुसट कल्पनेला भरीवपणा येऊ लागला. त्याचा क्रांतिकारकपणा अधिक गंभीर झाला. निरनिराळे बाद त्याला समजू लागले. तो दिवस रात्र अभ्यास करू लागला आणि पहिल्यापेक्षाही जोराने तो म्हणू लागला की इंग्रजांनी गेलंच पाहिजे. त्याच्या वागण्याने, बोलण्याने, वर्तनाने लोक त्याला मोठा समजू लागले. जया बोलेल ते सत्य मानू लागले. त्याचे विचार, त्याचा आचार, त्याचे स्वरूप, त्याचे सर्व काही सुंदर होते. त्या दरम्यान जयाचा चुलता लढाईवरून परत आला होता. तो रंगाने काळा होता, त्याचे नाक सरळ होते, परंतु तो भलताच मगरूर होता. तो लढाईवर जाताना त्याची बायको मरण पावली होती. तो आता जयापाशीच राहत होता. जया एका माणसाचं नाव आहे, तरुणाचं नाव आहे. सरकारने मेहरे नजर होऊन त्याला पोलिसांची नोकरी दिली होती. त्याला जयाची सरकारविरोधी भाषा मुळीच आवडत नव्हती. तो राजनिष्ठ होता, तर जया हा सरकारचा द्वेषा होता. दोघांचे रोज खटके उडत होते. तो जयाचा चुलता नुसताच आपल्या कामावर जाण्यासाठी तयार झाला होता. लोक त्याला सुभानराव म्हणत होते. जया, तुम्हा पोरांना अक्कल नाही, सुभानराव आजही चिडून बोलत होता. हे सरकार हाणून पाडणं सोपं नाही. अरे हे राज्य 7 जन्मात मिळणार नाही. आज काठीला सोनं बांधून तुम्ही फिरू शकता, परंतु जर हिंदी लोकांचं राज्य आलं तर माणसाला माणूस खाऊन टिरीला हात पुसील, मग रडाल. तो आपल्या कमरेच्या पट्ट्यात हात घालून अरटीत उभा राहून बोलत होता. त्याच्या नाकाच्या खाली असलेल्या हिटलरी फॅशनच्या मिशांचा पुचका ताठ खडा होता. तो सवयीप्रमाणे कुर्ऱ्यात उभा होता. तो आपले कावळ्याच्या डोळ्यासारखे डोळे गरागरा फिरवित होता. त्याच्या गालावरची संगिनीची जखम सणसणीत दिसत होती. जयाला सकाळीच भांडण नको होते. तो मुद्दाम तर टाळीत होता. तो पुढे पाहून चहा पित होता. जया सुभानराववर क्वचितच चिडत असे, नाहीतर नेहमी त्यांचे बोलणे टाळी. तो मनात म्हणे हा लष्करी माणूस आहे, याला कितीही समजावून सांगितलं तरी तो याचे शेपूट आपलं वाकडंच असणार. शिवाय 2-3 हजार रुपये स्वारीचे बँकेत आहेत. नवी बायको करून, सरकारी नोकरी करून प्रपंच करायची याची हौस भलतीच दांडगी आहे. तेव्हा याला काय, त्यात हा आपला चुलता आहे. वेडवाकडं बोलावं तर तेही बरं नाही. परंतु अलीकडेच सुभानराव दारूही पिऊन येत असे आणि युरोपात लढाईवर असता आपण काय काय केले ते बरळत असे. अशा गोळ्या सोडत, असे बॉम्ब पडत, असे लोक मरत, आम्ही असे लोकांना मारीत असू वगैरे त्याचे बडबडणे सुरू होतात. जयाचे डोके भडकून जाई आणि त्याला वाटे याला मेलेलं कुत्रं ओढून टाकल्याप्रमाणे त्या गटाराकडे फेकून द्यावं. परंतु तानुबाई त्याला सांगत होती, जया जाऊ दे, तो कसाही केला तरी तुझा चुलता आहे. इतक्यात एक मुलगा दाराच्या आत मुंडके घालून म्हणाला, ए अजय, हे बघ कोण आलं. म्हातारी चुली पुढून उठून दारात आली आणि कोण, चित्रा, अशा आश्चर्याने उद्गारली व चित्राच्या गळ्यात पडली. चित्रा ही तिला कडकडून भेटली. तिचे डोळे आसवांनी भरले. दारात काय भानगड आहे हे पाहण्यासाठी हातात चपाती घेऊनच जया दारात आला. सुभानरावही त्याच्या मागे होता. तानुबाईने चित्राला उडीतच घरात नेली. ती आनंदित होऊन म्हणाली, चित्रा, हे बघ माझा जया. चित्राने चटकन आपली नजर त्याच्या मुखावर फेकून चटकन जमिनीवर पसरली. तिला क्षणात लहानपणाची आठवण आली आणि तिच्या कानात एक गोड विचार बोलून पळून गेला. आपलं याच्याशी मुलांनी लग्न लावलं. ती लाजली. तिचे सर्व दुःख क्षणभर दूर झाले
आपले कुणीतरी भेटल्याचं तिला समाधान वाटले. तोच म्हातारी म्हणाली, आणि हे आमचं जावई सुभानराव, माझ्या गोजाबाईचा धीर, जयाचा चुलता, हे बी हातच राहते ती, आता हवालदार आहे ती. चित्राने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याचे डोळे तिच्यावरच रोखले असल्याचे तिला दिसले. त्याच्या मिशनचा तो पुंजका, तो गालावरचा जखमेचा वन, त्याचे लालची पाहणे तिला आवडले नाही. उलट तिला त्या लाल्याचीच आठवण झाली. तिने बरेच स्मित करून मान डोलावली. जयाही तिच्याकडे पाहत होता आणि सुभानरावही पाहत होता. एकट्या चित्रावर त्यावेळी 2 नजरा रोखल्या होत्या. जयाच्या डोळ्यापुढं ती लहान चित्र दिसत होती. ती त्याच्याबरोबर शाळेत जात होती, आईत बसून खेळत होती आणि आज तिच्याकडे पाहत नव्हते. तीच ही चित्रा का, तो विचार करीत होता आणि सुभानरावची नजर धडपडत होती. नंतर चित्राला आंघोळीला पाणी ठेवून पुन्हा चहा केला. म्हातारी सारखी नाचू लागली. चित्राला कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला झाले. ती पोटच्या मुलाप्रमाणे चित्राला समजू लागली. जयाला आणि तानूला आनंद झाला. आंघोळ चहा झाल्यानंतर ते सर्वजण बोलत बसले. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू कशी आलीस चित्रा? कशी म्हणजे? चित्रा खुदकन हसून म्हणाली, आज म्हटलं जावं म्हणून आले हुडकीत. अगं आलीस ते बरं झालं, तानूबाई म्हणाली, पण सोना कशी काय, बरे आहे नवं? चित्राचे काही चरकले. तिला सोनाची आठवण होऊन भडभडून आले. तिचे डोळे पाण्याने डबडबले. त्या दिवशी चित्रा मनोमनपणे सर्वांशीच बोलली. तिला आज पुष्कळ दिवसांनी मोकळेपणा वाटू लागला होता. ती मनापासून हसत होती. जणू ते जीवन तिला पुन्हा दिसत होते. ते तिला आपलेसे वाटत होते. जणू त्या पवित्र कामगार जीवनासाठी ती धडपडत होती. त्याच जीवनात तिला समाधान वाटत होते. तेच तिच्यापासून दूर होते. ते तिला आता दिसत होते. जयाचा गोड स्वभाव, त्याचे प्रेमळ बोलणे तिला आवडत होते. मग तो आता राहत 4 दिवस, म्हातारी म्हणाली, आणि मग जा. त्यावर चित्राचा चेहरा झरकन उतरला आणि ती हळूच म्हणाली, काकू, मी आता जाणार नाही. मला कुठंतरी काम लाव. मी तुझ्याबरोबरच राहून जगन. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो क्षणात दुःखी झाली. म्हातारी आणि जया यांनाही वाईट वाटले. म्हातारीला वाटले, आपण तिला तेवढे नसतो बोललो तर बरं झाले असते. म्हातारी चटकन उठली. तिने तिचे डोळे पुसले आणि लहान मुलाला त्याचे लाड पुरवण्यासाठी आई बोलल्याप्रमाणे ती म्हणाली, बरं नको जाऊ, राहा तू माझ्यापाशी. मी तुला जन्मभर पोसीन. तू का परकी हाईस? तुला मी गळ्यात बांधून वागवीन. म्हातारीचे हे शब्द ऐकून चित्राला धीर आला आणि ती पुन्हा हसली. बरं जातो मी, सुभानराव आपला दंडा घेऊन म्हणाला. पाहुणीला घालवू नका, असू द्या आसऱ्याला. आलेला माणूस तो क्षणभरही नाही थांबता बाहेर पडला. त्याला आता कामावर जाणे जड वाटू लागले. परंतु सरकारी काम, त्यामुळे त्याचा नाईलाज झाला आणि तो चित्राचा विचार करीत निघाला. त्याला वाटू लागले, हे अगदी निराधार आहे. तिला जगात कुणी नाही. हे आली एक बरं झालं, देव पावला. आता आपण म्हातारीला मथवली की काम भागलंच. लागे ना किती का पैसा टाकू, नाहीतर असली हिरकणीसारखी बायको आपणाला जन्मात तरी मिळेल का? अशा प्रकारचे मनोरे रचित सुभानराव कामावर गेला आणि चित्रा त्या दिवसापासून ताणूबाईच्या घरी राहिली. म्हातारीने खटपट करून चित्राला आपल्याच गिरणीत काम लावले. त्या दोघी संघ कामावर जात आणि संघच घरी येत. म्हातारी चित्राला क्षणभरसुद्धा विसरत नव्हती. पुढे पुढे जायची आणि चित्राची ओळख अगदी दाट झाली. पुढे पुढे जयाची आणि चित्राची ओळख दाट झाली. अनंत संकटातून पार पडलेले, कित्येक जाळातून वाचलेले तिचे हृदय जयाकडे ओढ घेऊ लागले. त्याला ती थोर माणूस अगदी देवाप्रमाणे मानू लागली. त्याच्या विचाराने भारावली गेली. जयाचे बोलणे ती लक्षपूर्वक ऐकू लागली. त्याचे अनुकरण करू लागली आणि जन्मभर त्याच्या सहवासात आपणही राहावे असे तिला वाटू लागले. दिवसापाठी दिवस जात होते. चित्रा काम करून आपले घर समजून जयाच्या घरी येत होती. ती आनंदित होती. परंतु सुभानराव मात्र नाव दुःखी होत होता. चित्राचे आणि जयाचे बोलणे, त्यांचे फिरणे, त्यांचे हसणे हे सर्व त्याला विषाप्रमाणे वाटत होते. ते सर्व बंद व्हावे, हिने आपल्याशी लग्न करावे, आपण एखादी खोली घेऊन स्वत्वे राहावे असे त्याला वाटत होते. परंतु हा जयाच आडवा येत असून
ही पोरगी त्याच्यावर फिदा आहे, ही त्याला स्वतःचा धनी मानून वागत आहे, म्हणूनच आपले काहीच चालत नाही. आता काहीतरी करावे तो मनात तळमळत होता. एकदा चित्रा आपली व्हावी म्हणून त्याने तानुबाईला गळ घातली, परंतु तिने त्याची निराशाच केली. त्यामुळे तो चिडून आता तिरसटपणाने वागत होता. तो घडोघडी जयाचा अपमान करी, काही झाले की टाकून बोले आणि आपण फार मोठे आहोत असे भासवे. आजही ते दोघे कामावरून आले होते. जया लवकर येऊन चूल भरून आईची आणि चित्राची वाट पाहत होता. इतक्यात चित्रा आली. म्हातारी मागे होती. चित्रा घरात येताच म्हणाली, ऐकलं का? हो, उद्या संप होणार. जया गंभीर चेहरा करून उद्गारला, कोण म्हणतो उद्या संप होणार? सुभानराव आला आणि घरात शिरताच गुरगुरला. त्याच्या खांद्यावर आज बंदुकीचे धुडू होते. तो ती बंदूक कोपऱ्यात ठेवून म्हणाला, उद्या संप झाला तर त्याला मोडून काढण्यासाठी सरकारही तयार आहे. त्याने कमरेचा पट्टा काढून गळ्यात अडकवला. सरकार नेहमीप्रमाणे आम्हाला मोडून काढण्यासाठी तयार आहे आणि आम्हीही हे सरकार मोडून काढण्यासाठी तयार आहोत. जया रागात म्हणाला, ठीक आहे. सुभानराव गुरमीत म्हणाला, उद्या रस्त्यावर दिसेल तो मारला जाईल, त्यासाठी ही बंदूक तयार आहे. त्याने त्या बंदूकडे बोट दाखवले आणि तो नळावर निघून गेला. म्हातारी घाबरून म्हणाले, जया आता तू त्यांच्या तोंडाला लागू नको. तिला आज त्याची भीतीच वाटली. तो बंदूक घेऊन घरी आला होता. चित्रा ही चकित होऊन विचार करू लागली. जया म्हणाला, तुम्ही कुणी भिण्याचं कारण नाही. अशा बंदुकीनं संप मोडून काढता येत नाही. नाही, ही एकच आहे. सुभानराव नळावरून येता येता दारातूनच म्हणाला, परंतु उद्या मुंबईत लष्कर येणार आहे. उद्याची दंगल रोखण्यासाठी सरकार वाटेल ते करणार आहे. सरकार आपलं सर्व सामर्थ्य एकवटून लढणार आहे. आणि जया, हे पहा, मी तुला म्हणून सांगतो, सरकार कुणाचीही पर्वा करणार नाही. चहूकडून लष्कर येत आहे. निजामानं सुद्धा आपली गोवळकोंडा फौज रवाना केली आहे. म्हणून म्हणतो तू, हे पहा नाना. जया सुभानरावला म्हणाला, उद्या जे काय होईल ते नवं नाही. असे फार प्रसंग मुंबईत आले आहेत. पुष्कळ कामगार मारले गेले आहेत, परंतु पुन्हा कामगार लढतही आला आहे. 25,000 खलाशी आज संकटात असून इंग्रजांनी त्यांना वेढा दिला आहे. त्यांना दडपून देण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या मागण्या कबूल करून नंतर दगा देऊन साहेबांनी खलाशावर मशीनगन रोखून नीचपणाचा कळस केला आहे आणि त्याचा वेढा उठावा म्हणून सर्व खलाशी जीवावर उदार होऊन लढण्यासाठी तयार आहेत. म्हणून आम्ही कामगारांनी त्यांना मदत केलीच पाहिजे. कसली मदत? सुभानराव जयाला मध्येच अडून म्हणाला. आणि कसली एकजूट? काँग्रेसनं संपाला विरोध केला असून मुस्लिम लिंगवाले ही संपाला विरोध करीत आहेत. मग कोण लढणार? आम्ही लढणार, जया कोसळून म्हणाला. कामगार लढणार. शिवाय कम्युनिस्ट पक्षानं आणि गिरणी कामगार युनियननं उद्याचा संप जाहीर केला आहे. तानुबाई संध्याकाळचं जेवण करीत होती. चित्रा चपात्या लाटीत त्या दोघांचं बोलणं ऐकत होती, परंतु त्या दोघेही मध्येच तोंड घालीत नव्हत्या. सुभानराव बडबडून बोलत होता, हे पहा, एकानं संप जाहीर करून काय होणार आहे? सुभानराव म्हणाला, सरकार एकेकाला झोडपून काढेल. 10 की लकडी 1 का बोजा, हे कुणालाच कळत नाही. म्हणून माझी खात्री आहे की तू रस्त्यावर फिरकू नको. तू माझं ऐकणार नाहीस म्हणा. तो तानुबाईला म्हणाला, मामी, मुलाला सांगा, नीट सांगा, नाहीतर वाईट होईल. आमचं काही हो, तुम्ही काही सांगू नका, जया आवाज चढून म्हणाला. आणि सुभानराव तिरस्कारयुक्त नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, ठीक, उद्याच पाहू. मामी, मला जेवण वाढ. तो बैठक मारून जेवाय बसला. घरात सर्व वातावरण तंग झाले आणि जया बाहेर निघून गेला. चित्राने हळूच त्याच्याकडं पाहिलं. तीही चिडली होती. त्या दिवशी सारी मुंबई चिडली होती. सर्व पक्षाचे सर्व हिंमतवान लोक चिडले होते. जणू मुंबई एखाद्या निखाऱ्याप्रमाणे धगधगत होती. राखेच्या खाली आग धुमसत होती. लवकरच जणू भडका होणार होता. मुंबईत बंदरात सर्व खलाशांना बेसावध स्थितीत राजकर्त्यांनी वेढा घातला होता. 21 तारखेला गुरुवारी अरबी सागर लढत होता.
सर्वत्र कॅसल बराकी सभोवती मराठी लष्करांचा वेढा पडला होता. लवकरच रक्ताची नदी वाहणार असा सर्वांचा अंदाज झाला होता. म्हणून खलाशांनी मराठी शिपायांना विचारले होते की तुम्ही हिंदी आहात, मग आम्हावर गोळ्या का झाडणार? आणि त्याला मराठा लष्कराने उत्तर धाडले होते, आम्ही कधीच तसं करणार नाही. आम्हाजवळ वायबार आहेत, परंतु आम्हीही तरी मराठा शिपायांना आपल्यावर हक्ता करण्याचा हुकूम होईल. आणि असे सर्वांनाच वाटत होते आणि तसे झाले. जेव्हा कॅसल बराकीवर हक्ता होणार असे खलासांना समजले, तेव्हा त्यांनी गार्ड रूम्स फोडून दारुगोळ्याचे कोठार लुटले आणि सर्वांना शस्त्रे वाटली. नाक्यावर मशीनगन रोखून आपल्या बंदुकीची तोंडे त्यांनी ब्रिटिश सैन्यावर रोखून धरली. आणि नर्मदा या जहाजावरून सर्व जहाजांना निर्वाणीचा संदेश दिला गेला होता की मारू किंवा मरू या निराधाराने लढा. आणि म्हणून सर्व जहाजे तयार झाली होती. अकबर, तलवार, कॅसल बराक येथील खलाशांनी माऱ्याच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या आणि ब्रिटिश सैनिक उंच जागेवर बसून लढाईसाठी तयार होते. तर इंद्रधनुष, चमक, अमला, कलावती, अवंती, आसाम, पंजाब सर्व जहाजे थोडी मागे सरून नांगरून पडली होती. त्यांच्यावरच्या सर्व तोफा सज्ज झाल्या होत्या. पंजाब जहाजावरच्या तोफांनी आपली तोंडे ताजमहल हॉटेलकडे रोखून इंग्रजांना दम भरला होता की जर कॅसल बराकीवर हल्ला कराल तर ताजमहलची राख करू. आणि ॲडमिरल गॉडफे यानं रेडिओवर डिरकी दिली होती की जर खलाशांनी शरण आले नाहीत तर आम्ही आमच्या बळावर सर्व आरमारच बुडवून टाकू. आणि त्याला जबाब म्हणून 21 जहाजे बंडावर गेली होती आणि 20,000 हिंदी सुपुत्र कंबर बांधून इंग्रजापुढे उभे होते. आज कैक वर्षांनी अरबी समुद्र स्वतंत्र होऊन उसळत होता. आज त्यांच्या मस्तकावरचे गुलामीचे परकीय निशाण उतरले होते. म्हणून इंग्रज पिसाट होऊन त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून लढाईची तयारी केली होती. काही ठिकाणी तोफांचा फुतकारा चालू होता. त्याला सागर साथ देत होता. म्हणूनच सारी मुंबापुरी खवळून गेली होती. घरोघर संताप व्यक्त होत होता. अवघी मुंबईच जणू धगधगत होती आणि तानुबाईच्या घरी त्यांच्या झळा येऊन पोचल्या होत्या. सुभानराव गंभीर चेहरा करून जेवत होता. चित्रा धडधडत्या अंतकरणाने जेवण करीत होती. तानुबाई उद्याचा विचार करीत होती. लेबर कॅम्पही तीच चर्चा करीत होता. आता उद्या काय होणार? सुभानरावचे जेवण झाले. तो शांतपणे उठला. त्याने आपला पोशाख चढवला आणि पुन्हा रात्रपाळीला जायचा तो तयार झाला. त्याने बंदूक घेतली आणि तो निघाला. तोच पुढून जया घरात आला. सुभानराव क्षणभर थांबून गंभीरपणे म्हणाला, जयवंत, तू उद्या दंगलीत जाऊ नको. माझं ऐक. आणि गेलास तर मी तिथं असेन, तिथं थांबू नको. मी उद्या कुठं जावं आणि कुठं जाऊ नये हे मीच ठरवीन. जयवंत शांतपणे म्हणाला, तुम्हीच तुमचं काम करा. कदाचित तुम्ही असाल तिथंच मी येईन. ठीक. सुभानराव गुरखला आणि बाहेर पडला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. रात्र पुढे येत होती आणि उद्याची भीती अधिक क्रूर होत होती. त्यामुळे तानुबाईचे काही धडधडत होते. तिला वाटत होते हा जया कोणाचाही ऐकणार नाही. मग उद्या काय होणार? याला कसा रोखावा? आणि चित्राही मनात म्हणत होती, उद्या काय होणार? आपण आजवर जे जे मनाशी नक्की केलं ते सारं उलटं झालं आहे. आता हे आपण ठरविलं आहे की आपलं वर्चस्व सर्वस्व आता हा जयच आहे. आपण आपलं हृदय त्याला न कळत का होईना अर्पण केलं आहे. त्याला ते कळत आहे. आपलं आता त्याच्या वाचून कुणीही नाही. आणि जर उद्या भलतं सलतं झालं तर मग काय होणार? नंतर जयाने थोडे जेवल्यासारखे केले आणि तोही बाहेर पडला. तानुबाई आणि चित्रा उद्याचा विचार करीत झोपल्या. चित्रा मात्र जागी होती. तिचे मन तिला विचारित होते, उद्याही तुझी निराशा झाली तर काय होणार? तिला तो प्रश्न असह्य वाटत होता. तिला नीज लागत नव्हती आणि उद्याची 22 तारीख पुढे येत होती. उद्या काय होणार ती पुटपुटत होती. तो उद्याचा अपूर्व दिवस
भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याला जवळ आणणारा, सारी सृष्टी हादरून सोडणारा तो दिवस तो चित्राला मात्र भेडसावीत होता. 1857 नंतर पुन्हा एकदा भारतात येत असलेला तो उद्याचा मंगल दिवस, क्रांतिकारांना स्फूर्ती देणारा, भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा आशा किरण दाखवणारा तो दिवस तो चित्राला विचारित होता. तू ज्याला आपले नाजूक हृदय, पवित्र प्रेम दिलं आहेस, त्या जयवंताला कसा दिसणार? उद्या काय होणार? चित्राने अंग बदललं. तिने हळूच एका बगलेवरून दुसऱ्या बगलेवर होऊन एक निश्वास टाकला. सुभानराव असा का बरं बोलला? त्यानं जयाला का बरं बजावलं की मी जिथं असेन तिथं येऊ नको, आणि जर जया तिथं गेला तर मग हा सुभानराव काय करणार? तिचे हृदय धडधडू लागले होते. बाहेर रात्र मागे सरकत होती. रस्त्यावरचे दिवे मंद होत होते. काही विझण्याच्या बेतात आले होते. लेबर कॅम्पच्या डोळ्यातील निद्रा संपत आली होती. चित्रा जागत होती. पहाट झाली. सर्वत्र माणसे उठून आपापल्या उद्योगाला लागत होती. कोण खोकत होते, कोण नळावर जात होते, कोणी चुली फुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. घरात भाकरी घडण्याचा आवाज येत होता. कोण कोणाला उठवीत होते, कोण गाणे गात होते. रोजच्या नियमानुसार ती कामगार वस्ती जागी होऊन कामाला लागली होती. चित्रानं चूल पेटवली होती. तानुबाई चिंतातूर होऊन बसली होती. तिला काही सुचत नव्हते. चित्रा, जया आला होय? तिने चित्राला विचारले आणि चित्राने उत्तर दिले नाही. अशा पद्धतीने जगदविख्यात साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा ह्या कादंबरीचा भाग क्रमांक 9 या ठिकाणी समाप्त होत आहे. चित्रा कादंबरीचे 10 आणि 11 असे 2च भाग शिल्लक राहिलेले आहेत. चित्राच्या आयुष्यातील थरारक प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या प्रोफेशनल सक्सेस यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब कराल. आपल्याला हे भाग आवडल्यास आपण मला कमेंट करून प्रतिसाद द्याल आणि आपल्याही मित्राला पुढे शेअर कराल अशी आपल्याला विनंती करून तुर्तास मी या ठिकाणी थांबत आहे. धन्यवाद.